सर्वांना डॉक्टर अमित देवकुळेचा खूप मनापासून नमस्कार. आज एक वेगळा विषय रॅप सॉन्गमधून मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे आणि विषय फार वेगळा आहे. रॅप सॉन्ग मी ह्याआधी तुमच्यासमोर सादर केलेली आहेत. माझे अनेक कंपोजिशन्स मी सादर केले. त्याच्यात भजनं असतील, अभंग असेल किंवा प्रेमगीत असेल, लोकगीत असेल, वेगवेगळे प्रकार, इंग्लिश गाणी असतील, खूप वेगवेगळे प्रकार मी आपल्यासमोर सादर आजपर्यंत केलेले आहेत. तर आज पुन्हा एकदा खूप दिवसांनी एक छान रॅप सॉन्ग तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. विषय मात्र खूप वेगळा आहे, थोडासा संवेदनशील आहे, नाजूक आहे. वेगळा म्हणण्यापेक्षा मी का वेगळा म्हणतो आहे हे तुम्हाला मी थोडंसं बोलल्यानंतर, स्पष्ट केल्यानंतर कळेल. आज जगामध्ये जी परिस्थिती उद्भवती आहे, वेगवेगळी युद्ध चालू आहेत, वेगवेगळ्या प्रवृत्ती दिसत आहेत आणि बंधुगिरी चालू आहे. त्याच्याबद्दल जास्ती बोलायलाच नको, आपल्या सर्वांना माहिती आहे. वेगवेगळ्या चित्रविचित्र गोष्टी घराघरांमध्ये घडत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला असं वाटतं की माणूस म्हणून आपण जन्माला जेव्हा आलो आहे तेव्हा आदर, विश्वास असे जेव्हा शब्द आपण मोठमोठे वापरतो तेव्हा, किंवा मला असं वाटतं की शांतता किंवा माणुसकी या संकल्पनांबद्दल अख्खं जग बोलतं आहे. पण ते बोलताना कशा पद्धतीने ते बोललं जातं आहे हेही आपल्याला माहिती आहे. जास्ती त्याच्यावर अजून काही बोलावं लागलं तर ते चुकीचं होईल कदाचित. पण या सगळ्यामध्ये एक मूळ जी संकल्पना आहे, जी भावना प्रत्येकामध्ये असते, ती रुजली आपल्या खोलवर. आणि काय होतं ना, प्रेम, आता मी विषय सांगितला तुम्हाला, प्रेम या गोष्टीबद्दल मी हे रॅप सॉन्ग लिहिलं आहे. पण प्रेम या गोष्टीबद्दल कोणी बोललं ना की त्याचा विचित्रच अर्थ काढायचा, त्याच्याकडे वेगळ्याच पद्धतीने बघायचं, हे समाजामध्ये होऊ नये अशी फार महत्त्वाची मला असं वाटतं की ती इच्छा माझी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे गाणं लिहिलं आहे. गाण्यामध्ये जे शब्द आलेत त्याच्यातून जे काही सांगायचं आहे, तर कुठल्याही पद्धतीने कोणाला कुठलाच दोष द्यायचा नाही आहे, पण एक जे काही दिसतं ना त्या हेतून, त्या भावनेने हे गाणं लिहिलं गेलं तेवढंच बघा. त्याच्यातला मूळ मतितार्थ काय हा नक्की लक्षात घ्या. इंटेन्शन माझं एकच आहे की ह्याच्यातून प्रेम जिवंत राहावं, चिरंतन राहावं. आणि त्यामुळेच हे जग खरंच मला असं वाटतं की येणाऱ्या काळात तरुण जाईल, म्हणूनच हे गाणं लिहिलं आहे. तर हे गाणं मी तुमच्यासमोर सादर करतो. जस्ट एन्जॉय द सॉन्ग. लेट मी नो युअर फीडबॅक इफ यू रिअली वॉन्ट टू गिव्ह. इट विल बी वेलकम्ड. सो थँक्यू सो मच वन्स अगेन अँड विश यू ऑल द बेस्ट. अँड दिस इज द सॉन्ग. शरणननननननना, शरणनननननना, शरणननननननम, शरणननना. प्रेम हे शाश्वत आहे. लव इज ऑल व्हॉट आय ट्रुली मीन. प्रेम हे शाश्वत आहे. लव इज ऑल व्हॉट आय ट्रुली मीन. डोक्याला आहे ताप, कंडिशनचा आहे शाप, बाहेरच्या जगासाठी आहेच पाप. वर दिसतंय टिपटॉप, उडवतं एकच थरकाप, घ्यायला लावतं आहो झुकतं माप. प्रेम हे शाश्वत आहे. लव इज ऑल व्हॉट आय ट्रुली मीन. नडायचं काम नाही ना, खुपसायचं काम नाही, जोडप्याला भान नाही, पण तरीही त्याला तोड नाही. म्हणूनच अहो नाद करायचा नाही. प्रेम हे शाश्वत आहे. लव इज ऑल व्हॉट आय ट्रुली मीन. कसं होतं उमगत नाही भावनांची, होते लाही लाही समजूतदारपणाची. द्यावी ग्वाही आर्ततेची, घ्यावी एक सही. नको वाटतं म्हणणं कल्पनेतच अहो माही माही. प्रेम हे शाश्वत आहे. लव इज ऑल व्हॉट आय ट्रुली मीन. आजोबा म्हणाले अरे काही कळलंच नाही. आई बाबा म्हणाले ते करायला वेळच मिळाला नाही. मुलं म्हणतात बाकी काहीच करायचं नाही. पुढची पिढी म्हणते प्रेम म्हणजे माझ्याशिवाय काहीच नाही. प्रेम म्हणते मला स्वतःला शोधण्याशिवाय अहो पर्याय नाही. प्रेम हे शाश्वत आहे.
Love is all what I truly mean. वयाचं बंधन नसावं, अटीचं कुठलं प्रेशर न राहावं, पवित्र भावनेचं प्रतीक असावं. जग संपलं तरी हे पुरून पुरावं, जगण्याच्या तत्वांना पुराव्यानं सिद्ध करावं. विश्वासार्हतेचं आणि आदराचं स्थान निर्माण करावं. प्रेम हे शाश्वत आहे. लव इज ऑल व्हॉट आय ट्रुली मीन. प्रेम हे शाश्वत आहे. लव इज ऑल व्हॉट आय ट्रुली मीन. प्रेम हे शाश्वत आहे. लव इज ऑल what I truly mean. Sha-na-na-na-na-na-na, sha-na-na-na-na-na, sha-na-na-na-na-na-na, sha-na-na-na. Love is all what I truly mean. Thank you so much. नक्की कळवा. Thanks a lot.